नमस्कार. जिल्हा परिषद भरती अंगणवाडी पर्यवेक्षिका पदभरतीसाठी परीक्षेसाठी महत्त्वाचे भारताचा इतिहास या टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सर्व जे प्रश्न आहेत वन लाइनर प्रश्न आपण घेतलेले आहेत आणि खूपच महत्त्वाचे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न असणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, तुमच्या अभ्यासक्रमातील सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज जीकेचा विषय जो आहे त्यामध्ये उपटॉपिक जो आहे आपल्याला दिलेला आहे भारताचा इतिहास, त्याचबरोबर भूगोल पण दिलेला आहे. इतरही उपटॉपिक जे आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर बघा, तुम्ही अभ्यासक्रम पाहिला नसेल तर तो एकदा पाहून घ्यायचा आहे. तर त्यातीलच त्या अभ्यासक्रमानुसारच भारताचा इतिहास यावरील हा टॉपिक आपण पाहत आहोत. तर सर्व प्रश्न महत्त्वाचे आणि पदवी दर्जाचे असणार आहे. तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक, ग्रामसेवक या सर्व परीक्षेसाठी पण हे लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. तर सर्व परीक्षांसाठी हा टॉपिक, इतिहासाचा टॉपिक विचारला जात असतो. तर बघा, आपण प्रश्न जे आहेत ते पाहून घेऊया. तर पहिला प्रश्न आहे आपल्यासमोर, लॉर्ड कॅनिंगने कोणती परीक्षा भारतात सुरू केली होती? तर उत्तर आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही कोणी सुरू केली होती? तर लॉर्ड कॅनिंग या गव्हर्नरने सुरू केली होती. त्यानंतर बघा, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना हमीद दलवाई यांनी केलेली आहे. आणि त्याचबरोबर फक्त सत्यशोधक समाजाची जी स्थापना आहे ती 1873मध्ये करण्यात आली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याद्वारे ही स्थापना, सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती पुणे या ठिकाणी. त्यानंतर बघा, बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना, बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना LM लोखंडे यांनी केलेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामाजिक परिषद कोणी सुरू केली? सामाजिक परिषद सुरू केली न्यायमूर्ती रानडे यांनी. त्यानंतर आहे, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? तर ग. जोशी हे होते. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली? भगतसिंग व चंद्रशेखर आझाद यांनी दोघांनी मिळून ही संस्था जी आहे स्थापन केली, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या अगोदर परीक्षांसाठी, सरळ सेवा परीक्षांसाठी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यानंतर हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? हिंदू मेळा. तर बघा, नवगोपाळ मित्र यांनी ह्या संस्थेची स्थापना केली, संघटनेची स्थापना केली आहे. त्यानंतर कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना देयमाय धरणी ठाय करून सोडले होते? तर बघा, आझाद दस्ता संघटना कोणाची आहे? भाई कोतवाल यांची ही संघटना आहे. तर ब्रिटिशांना यांनी परेशान करून सोडलं होतं. त्यानंतर बघा, नेक्स्ट आहे, लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे कोण होते? तर बघा, इथं प्रश्न कसा बनू शकतो, तर जी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज आहे याची स्थापना कुठे झाली? तर लाहोरला झाली, एक प्रश्न. आणि दुसरा, कोणी केली? तर लाला हंसराज यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1938मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? तर बघा, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने झालेली आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, सर्व क्वेश्चन जे आहेत आपण वन लाइनर व सर्व प्रश्न A to Z प्रश्न इतिहास या टॉपिकवरीलच आहेत. तर बघा, महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणखी असेच व्हिडिओ GKचे, त्याचबरोबर जे तुमचे 4 विषय आहेत तुम्हाला परीक्षेसाठी त्यावरची घ्यायचे असतील तर कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा. आणि ही PDF पण तुम्हाला व्हिडिओ झाल्यानंतर डाउनलोड करता येईल. PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. आपल्या टेलिग्रामलाही आपण अवेलेबल करून देणार आहोत. तर तिथं पुन्हा तुम्ही एकदा याचं रिव्हिजन करू शकता. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपला आहे, कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली? तर बघा, 1848 रोजी. तर बघा, कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने ही मुलींसाठीची पहिली शाळा सुरू झाली. आणि तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जे आहे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा फुले यांनी 1848 साली जी आहे, 1848 याच साली जी आहे सुरू केली होती. पुणे या ठिकाणी भिडे यांच्या वाड्यात शाळा सुरू केलेली आहे.
तर मुलींसाठी पहिली शाळा. आणि कोलकाता येथे बेसन यांच्या पुढाकाराने सुरू झालेली 1848 रोजीच पहिली शाळा आहे मुलींची. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली? तर उत्तर आहे इसवी सन 1856 या साली मिळालेली आहे. विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता 1856 या साली मिळाली. मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? तर बघा, मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? सर सय्यद अहमद खान यांनी 1875 साली अलीगढ या ठिकाणी केलेली आहे मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 1857मध्ये मुंबईत मराठी नाटकांसाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले? तर उत्तर आहे नाना शंकरशेठ. तर बघा, नाना शंकरशेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून पण ओळखलं जातं. नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी पहिलं आपल्या भारतामध्ये ऊसाचं बेण्याची लागवड केली होती. त्यांना ही त्यांची ओळख आहे. त्यांची कार्य खूप मोठं आहे. त्यांच्यावरील तुम्हाला स्पेशल लेक्चर पण पाहायचं आहे. नक्की त्यांच्यावरती प्रश्न विचारला जात असतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? सदाचार हाच खरा धर्म आहे, श्री नारायण गुरु यांनी ही शिकवण दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? तर विधवा विवाह कायद्याला मान्यता मिळाली, त्यानंतर कोणी यासाठी काम जे आहे केलं होतं जास्त? तर पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी जे आहे कायदेशीर मान्यता मिळण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले होते. तर विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते? तर बघा, विष्णूशास्त्री पंडित हे होते. विधवा पुनर्विवाहाचं समर्थनात होते आणि त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला होता, विष्णूशास्त्री पंडित. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? तर बघा, फर्ग्युसन कॉलेज कोठे आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, कोणत्या शहरामध्ये आहे फर्ग्युसन महाविद्यालय. तर उत्तर या प्रश्नाचं बघा, प्राचार्य होते पहिले वामन शिवराम आपटे. त्यानंतर बघा, पार्लमेंटची मागणी करणारे 2 समाजसुधारक राजाराम मोहन रॉय आणि लोकहितवादी यांना काय म्हटलं जातं? बघा, त्यांचं पूर्ण नाव ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. खूप सोपं आहे, तुम्हाला यायला पाहिजे. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व बिपिन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण होत्या? तर पंडिता रमाबाई या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत्या व बिपिन बिहारी बोस यांच्या पत्नी होत्या. यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्याचबरोबर यांचे बरेचसे ग्रंथ आहेत, त्यावरती पण आपण स्पेशल लेक्चर जे आहे घेणार आहोत. तर नेक्स्ट बघा, आर्य समाजाचे हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यांसाठी कोणती मोहीम सुरू केली? आर्य समाजाने सुरू केली होती हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेल्यांसाठी शुद्धीकरण चळवळ सुरू केली होती. जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी हे आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वाई येथे प्राज्ञ पाठशालाची स्थापना कोणी केली? प्राज्ञ पाठशाला ब्रह्मभूत केवलानंद सरस्वती यांनी केली. त्यानंतर मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण होते? तर लॉर्ड एल्फिन्स्टन हे होते. मुंबई प्रांतात रयतवारी आणि महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण केली होती, लॉर्ड एल्फिन्स्टन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कोणाचे आहेत? ज्यांना बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार होते मंगल पांडे, क्रांतिकारक होते. तर मी सत्ता मानत नसल्याने मी बंड केले असे म्हणताच येत नाही हे उद्गार कोणाचे आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, या अगोदर परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तात्या टोपे यांचं हे उद्गार आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणाची तुलना मोगल कारकिर्दीत औरंगजेबाशी केली जाते? तर लॉर्ड कर्झन यांची. सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते? सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळेस भारताचे व्हाईसरॉय होते लॉर्ड आयर्विन. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी केली? लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. लोकमान्य टिळकांनी कोणते 2 उत्सव सुरू केले? तर बघा, लोकमान्य टिळकांनी कोणते 2
उत्सव सुरू केले होते? तर बघा लोकमान्य टिळक हे तर इथं बघू शकता गणेशोत्सव त्यांनी सुरू केला, सार्वजनिक गणेशोत्सव. त्याचबरोबर दुसरं आहे शिवजयंती. तर शिवजयंती ही जी आहे त्यांनी 1895 साली सुरू केली होती आणि गणेशोत्सव जो आहे त्यांनी 1893 या साली सुरू केला होता. तर लक्षात ठेवा, डेट पण तुम्हाला विचारल्या जात असतात. त्यानंतर बाल कामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून पण ओळखलं जातं. त्यानंतर इल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबींशी संबंधित होते? न्यायव्यवस्थेतील काळा गोरा भेद रद्द करणे यासाठी बघा इल्बर्ट बिल विधेयक होते. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली? लॉर्ड डफरिन. लोकसेवा आयोगाची स्थापना लॉर्ड डफरिन. 1947 मध्ये भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्राच्या निर्मितीची 2 जून योजना कोणी तयार केली? लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली. 1830 ते 1833 अशी 3 वर्ष राजाराम मोहन रॉय यांनी मुघल बादशहाचे दूत म्हणून कोठे काम केलं? तर इंग्लंड या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर बघा प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहे? तर उत्तर आपलं असणार आहे आत्माराम पांडुरंग, त्याचबरोबर डॉक्टर भांडारकर व न्यायमूर्ती रानडे. तर या तिघांचंही यामध्ये योगदान आहे. पण तुम्हाला परीक्षेमध्ये बघा जास्त करून हा ऑप्शन तुम्हाला दिला जातो, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तर उत्तर तुमचं आत्माराम पांडुरंग त्यावेळेस येईल, किंवा तीनही नाव तुम्हाला कधीच येणार नाही. तर यापैकी एक नाव तुम्हाला आल्याच्या नंतर सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 1927 या वर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थांची प्रजा परिषद स्थापन करणारे नेते. प्रजा परिषद स्थापन करणारे नेते बलवंतराय मेहता व मणिलाल कोठारी. 1933 मध्ये पाकिस्तान नॅशनल मोमेंट ही संघटना कोणी स्थापन केली? नॅशनल मोमेंट ही संघटना 1933 रहमत अली चौधरी यांनी स्थापन केली, सुरू केली. 1936 या वर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली? अखिल भारतीय किसान सभा 1936ची आहे, स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने सुरू झाली. त्यानंतर इंडियन नॅशनल ट्रेड युनियनची स्थापना 1947ला झाली, ट्रेड युनियन, नॅशनल ट्रेड युनियन. त्यानंतर रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना विल्यम जोन्स. दाभाडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षांशी संबंधित आहे? दाभाडी प्रबंध शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित हे धोरणविषयक निवेदन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली, तर दुसरे सत्याग्रही म्हणून कोण आहेत? तर बघा महत्त्वाचा हा प्रश्न आहे. इथं 2 प्रश्न तुमचे कव्हर होत आहेत. प्रथम वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची ओळख आहे आणि दुसरे सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची ओळख आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन आपल्या समोर आहे, करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर महात्मा गांधीजींनी ही घोषणा दिली, करा किंवा मरा. इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले? 30 सप्टेंबर 1939 असे उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली 6 वर्षाचा तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला आहे? तर म्यानमारच्या मंडालेच्या तुरुंगामध्ये यांना हा कारावास झाला होता. तुरुंगामध्ये ते बंदिस्त होते. कोणता? तर बघा 6 वर्ष तुरुंगवास झाला होता. त्यामध्येच त्यांनी बघा गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. गीता रहस्य हा त्यांनी तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ग्रंथ आहे. लक्षात ठेवा, त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि आणखी व्हिडिओ घ्यायचे असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करून सांगायचं आहे. तर बघा प्रश्न आहे पुढचा आपला, दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणते आश्रम उभे केले? तर फिनिक्स आश्रम व टॉल्स्टॉय फार्म हे 2 आश्रम सुरू केले दक्षिण आफ्रिकेमध्ये. 1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव पूर्ण स्वराज्याचा ठराव होता.
त्यानंतर 1932 नंतर गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला? 1932 नंतर वर्धा येथे सेवाग्राम आश्रम. महत्त्वाचा प्रश्न आहे सेवाग्राम आश्रम यावरती प्रश्न आलेला आहे. सेवाग्राम आश्रमची स्थापना 1932 नंतर गांधीजींनी केलेली आहे. गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व गुजरातमधील आहे धारासना सत्याग्रह गुजरातमधील सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन, सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान भारतातील चिघळत चाललेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती घोषणा केली? गोलमेज परिषदेची घोषणा घेण्याची घोषणा केली होती. सविनय कायदेभंग चळवळ चिघळत चालल्यामुळे महात्मा गांधीजींनी यंग इंडियाचे नाव बदलून कोणते नाव ठेवले? तर यंग इंडिया काय होतं? तर हे एक वृत्तपत्र होतं, लक्षात असू द्या. वृत्तपत्र होतं हे एक यंग इंडिया, याचंच नाव हरिजन असं नंतर ठेवलं होतं. हैदराबाद संस्थानातील वंदे मातरम आंदोलनाचे नेते कोण होते? गोविंदभाई श्रॉफ हे त्याचे नेते होते. तर बघा, अशा प्रकारे सर्व क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामाला येईल. नक्कीच यावरती प्रश्न तुम्हाला बनवू शकतात. तर बघा, सर्व एकदा तुम्ही अभ्यासक्रम पाहून घ्या. अभ्यासक्रमानुसार सर्व लेक्चर जे आहेत आपण घेऊया. तर त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून ठेवा. धन्यवाद.